नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता हळूहळू थंडी कमी कमी होत चालली आहे आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे. तरी प्रत्येकाने एक पाण्याची बाटली बरोबर ठेवायची आणि डोक्यावर टोपी घालायची, मगच घराच्या बाहेर पडायचं बरं का मुलांनो. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे लोभ. मुलांनो, ही गोष्ट की नाही मी झी मराठीच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये नाही का, झी टॉकीज मराठी नाही, झी टॉकीजच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकली. जरा गोष्ट मोठी आहे पण छान आहे बरं का मुलांनो. आज आपल्या गोष्टीचं नाव लोभ. एक दिवस शंकर पार्वती की नाही असे फिरायला चाललेले असतात. फिरायला जाताना का एक डोंगर लागतो, पण तो डोंगर सोन्याचा असतो. मग पार्वती म्हणती, हे मला सोनं घ्यायचं, छान दिसतंय. शंकर म्हणतो, नको नको, राहू दे तिचं, कशाला उगाचच घेतीस, नको. पण पार्वती म्हणती, नाही नाही, मला घ्यायचंच आहे. मग काय, स्त्रियांचा हट्ट असला की नवऱ्यांना ऐकावंच लागतं. हे सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री हट्ट कसा असतो. स्त्रीने हट्ट केला की पुरुषाचं काही चालत नाही, तिचा हट्ट ते पूर्ण करतातच. मग शंकर म्हणतो, घे बाई, तुला घ्यायचं असेल तर. मी तुला सांगतोय नको घेऊ, पण तुला घ्यायचं असेल, हट्ट करतीस तर घे. मग ते सोन्याचा डोंगर घेतात आणि मग म्हणते की नाही, मला की नाही ह्याच्यातनं की नाही आपले सगळी घरं सोन्याचीच करायची, एवढं डोंगर येतं बरं का. तर मग ते विचारतात, विश्वकर्मा नावाचा एक सोनार असतं बरं का, घडवणारा, सगळं सोन्याच्या वस्तू घडवणारा विश्वकर्मा नावाचे देवत असतात. मग त्यांना मग शंकर बोलवतं बरं का, आणि म्हणतो, हे सोनं दिसते की नाही, याच्यात किती घरं होतील सांग बरं सोन्याची, आणि दागिने माझ्या बायकोला वगैरे सगळं किती होईल. तर तो म्हणतो, ह्याच्यात 1 कोटी घरं होतील, 1 कोटी घरं आणि कितीतरी दागिने तुमच्या बायकोला होतील. तर त्यामुळे मग शंकर म्हणतो हिला, पार्वतीला, बघ ह्याच्यात 1 कोटी घरं होतील. मग ती म्हणते, हो हो करा की, आपलं एक नगरच वसूया. तर शंकर म्हणतो, अगं नको, आपला कैलास बरा आहे, छान कैलास पर्वत आपला, कसा चांदीसारखा छान स्वच्छ, पाणी बिणी वाहते सुंदर. ती म्हणते, नाही नाही, मला तेच करायचं आहे, सोन्याचीच नगरी करायची आहे पूर्ण मला, 1 कोटी घरांची. मग तो म्हणतो, विश्वकर्म्याला सांगतात की, बरं बाबा, आता कर तू सोन्याची नगरी. मग सोन्याची नगरी करतात बरं का. मग ती एका वर्षात सुंदर सगळी सोन्याची चमचम चमचम घरं अशी छान होतात बरं का. मग ती नदी, हे तुमचं, हा रूम तुमचा, मग हा रूम माझा, हा आपल्या मुलांचा, हा आपल्या नंदीचा, असं त्यांचं सगळं ते वाटणी करते बरं का घराची. वाटणी केल्यानंतर मग शंकर म्हणतो की, अगं आपल्याला वास्तू शांत करायला पाहिजे त्या घराची, त्या घरांची, सगळ्या त्या नगरीचीच वास्तू शांत करायला पाहिजे. तर ती म्हणती, बरं. म्हणे, मग एखादा सुंदर हे वास्तू शांत करणारा ब्राह्मण शोधा आणि आपलं छान तुम्ही करूया, आणि मग आपण राहायला जाऊया त्यात बरं का. तर शंकर म्हणतं, बरं. मग नारदाला बोलतात बरं का. मग नारद मुलीला म्हणतात की, आपल्या ह्याच्यात सुंदर अशी पूजा पौरोहित्य करणारा कोण आहे. तर त्यामुळे सगळ्यात सुंदर पौरोहित्य करणारा म्हणजे रावण. आणि खरंच मुलांना, पूर्वी रावण की नाही पौरोहित्य करायचा, तो तेव्हा राजा नव्हता, तो पौरोहित्य करायचा पहिला, आणि पौरोहित्य करूनच आपला उदरनिर्वाह चालवायचा. पण तो किती घ्यायचा, असा एक 100, 150, 200 रुपये असा घ्यायचा पौरोहित्याला बरं का. मग त्याला बोलतात, म्हणे तो खूप सुंदर सांगतो आणि त्याला सगळी माहिती आहे बरं का. आणि खरंच रावणाला सगळे वेद, पुराण, उपनिषदे सगळं पाठांतर होतं आणि तो खूप छान सांगायचा बरं का पौरोहित्य. मग त्याला बोलतात बरं का, आणि मग तो सुंदर वास्तू शांत करतो, एवढ्या कोटी घरांची खूप छान वास्तू शांत करतो बरं का तो रावण. मग पार्वती म्हणती, रावण पुरोहित आहेत ना, त्या पुरोहितांनी खूप छान सांगितले बरं का, आणि पूजा आणि खूप छान वास्तू शांत केली. तर त्याला जे पाहिजे ते द्या, शंकराला म्हणती बरं का, त्याला कमी पडता कामा नाही. त्यांनी ते सांगितलं ना की त्याला जे पाहिजे, सोनं नाणं कपडा लता काय पाहिजे ते द्या, तो जे मागल ते द्या त्याला बरं का, असं सांगते बरं का पार्वती. मग ती जाते मग त्या घरांमध्ये बरं का, छान बघायला, हे घर बघ ते घर बघ असं करते. तिच्यात मग पौरोहित्याचं काम आवरून रावण म्हणतो, चला देवानं मी निघतो. तर म्हणे, अरे तुझं दक्षिणा तर घेऊन जा ना. तर म्हणे, द्या मग तुमच्या मनाने. तर नाही म्हणे, माझ्या बायकोने सांगितलंय तुला काय पाहिजे ते दे म्हणून सांगितलेलं आहे, तर तुला काय पाहिजे ते तू घे. तर मग काय लोभ, जसा पार्वतीला लोभ झाला सोन्याचा, तसं ह्याला पण लोभ झाला.
रावणाला. रावण म्हटला की बायकोनी सांगितल्यावर नवरा ऐकतोच म्हणे. मग बायकोनी जर सांगितलंय त्याला काय पाहिजे ते द्या, तर मग ते आपण मागायचं आपण. मग काय म्हणतो रावण की ही तुमची कोटी घरं आहेत की नाही सोन्याची, तीच मला देऊन टाका. मग शंकर म्हणतो घ्या. मग शंकर तर त्याला देऊन टाकतं ती. मग ती तिला सोन्याची लंका होती बरं का, ती काही रावणाची नसती, ती पार्वतीची. मग आता पार्वतीला म्हणतो ये चल आता बाहेर घरातनं, आता हे सगळी घरं रावणाची झालेली आहे. ती म्हणते काय रावणाची? हो म्हणे, तूच तर म्हटली ना की तुला काय त्याला काय पाहिजे ते द्या. मग त्याने हेच मागितले घरं, मग त्याला देऊन टाकायला पाहिजे. मग तिला खूप राग येतो बरं का. ती म्हणते बरं घेऊन जा, मी तुझी कशी आणते बघ, तुझी तुझं त्या लंकेमध्ये राहतच कसं, तुझी जाळूनच टाकते लंका, अशी म्हणती. आणि मग तो म्हणतो की निघा आता तुम्ही, माझी झाली म्हणे ही सगळी. मग तर सगळेजण जातात बरं का. मग हे परत कैलास पर्वतावर येतात आणि कैलास पर्वतावर ते राहायला लागतात शंकर पार्वती. मग काय होतं इकडे, मग ती खूप बोलती शंकराला की म्हणे माझं तुम्ही हे केलं ते केलं. मग ती म्हणते की हो का, मग तुला परत पाहिजे का ती? तर ती म्हणते मला परत नको, पण हा मोह झाला ना, हा लोभ झाला, तर म्हणे मला परत नको, पण ती त्याच्याकडनं परत घ्यायची. तर ते म्हणतं की बरं. मग तिचं ते लंकेत गेल्यानंतर लंका घेतल्यानंतर त्याचा सगळ्यात संपत्तीचा कोण असतो कोशागार? कुबेर असतो. जसं सरकार असते की नाही आपलं प्रत्येक विचारायला सगळं गुप्तधन कसलं वगैरे. तर कुबेर म्हणतो की ते हे कुठं चालले तुझं, म्हणजे काय तुझं इन्कम? तर तो म्हणतो की मी पौरोहित्य करतो. मग पौरोहित्य करतो काय, मग पौरोहित्याला दर वर्षाला तुला किती इन्कम लागतो? तर म्हणतो की हा 1,00,000 रुपये इन्कम मिळतो. तर म्हणे मग किती वर्ष झाले करतो? म्हणे मी 30 वर्ष. म्हणे मग 30 वर्षाला 30 लाख रुपये तुला इन्कम आहे. मग हे एवढं कुठून आणलंस ते पहिलं सांग मला, त्याची पावती दे. पहिली पावती आहे का तुझ्याकडे, तुझ्या नावावर आहे ते? नाही. मग चल तुझ्या ह्याच्यावर, त्यालाच म्हणतात ईडी बरं का. ईडी म्हणतात ना, तुम्ही म्हणता ना ईडी काय, तीच ईडी म्हणजे ईडी पाठीमागे लागती. आणि मग रावण हे करतो, म्हणतो बरं परत गेली काय ती, आता करतो मी म्हणे. मग ब्रह्मदेवाची प्रार्थना करतो. मग ब्रह्मदेवाला म्हणतो की मला इतकी शक्ती दे की मी अख्ख्या जगातच हे केलं पाहिजे, म्हणजे मी नाशच केला पाहिजे सगळ्याचा. तर म्हणतो शक्ती देतो तुला, पण तू कधीतरी मारणार. तर म्हणे नाही मी, मला मरणच नकोय. तर तो ब्रह्मदेव म्हणतात की देवांना नाही मरण चुकलो तर तुला कुठलं मी मरण हे देऊ? त्यापेक्षा तुला अमृताची कुपी देतो, ती तुला जिथं ठेवायची तिथं ठेव. ज्या दिवशी ती अमृताची कुपी फुटव त्या दिवशी तू मरणार. तर ते म्हणतं बरं. मग ती अमृताची कुपी तो हृदयात ठेवतो आणि तो इतका बलाढ्य होतो की त्या सगळ्या देवांना बंदी करतो आणि आपल्या ह्याच्यात टाकतो, कैदेत बरं का, कैदेत टाकतो. आणि मग कुबेराकडे म्हणतो आता माझी लंका झाली म्हणे, आणि तू कोण आहे म्हणे, आम्ही ओळखत नाही म्हणे मी तुला, तू कशाध्यक्ष बिशाध्यक्ष, हे माझीच आता सगळ्या देवांना म्हणे मी बंदी केलेले, आता बस तुला काय करायचं ते कर. मग झालं. मग आता काय करायचं, सगळे देव बंदी झाले, सगळे ग्रह बंदी झाले, आणि कुबेरा पण काय नाही. मग काय होतं, शंकराला खूप राग येतो बरं का. मग शंकरने पार्वतीला पण खूप राग येतो. पार्वती म्हणते नाही तुझ्याकडनं तुझी लंका काढून घेतली ना तर बघ. मग पार्वती सीतेचं रूप घेते आणि शंकर रुद्राचं म्हणजे हनुमंताचं रूप घेतो. आणि हनुमंताचं मग ती आदिमायाचं रूप घेतल्यानंतर ती सुंदर दिसती. मग होतं परत लोभ, रावणाला परत लोभ झाला तिचा. मग तो तिला घेऊन गेल्यानंतर शंकर जातो रुद्राच्या रूपात म्हणजे मारुतीच्या रूपात, आणि सगळी लंका जाळून टाकतो. म्हणून मुलांनो, लोभ कधी करायचा नाही. जे आपल्याला मिळालंय त्यातच आनंदाने राहायचं. पार्वतीने सोन्याचा लोभ केला असता किंवा मग रावणाने जर का त्या बांधलेल्या घरांचा लोभ केला असता तर लंका जळाली असती का? नाही. म्हणून लोभ कधी करायचा नाही. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.